एक उदाहरण बघूया आपण. पाय डायग्राम काढायचा आहे, वृत्तालेख काढायचा आहे. टेबल दिलेलं असतं. आता ह्या टेबलमध्ये जर आयतालेख वगैरे काही काढायचं झालं असतं तर आपण झाडांची नाव हे आपण एक्स ॲक्सिसवर घेतलं असतं आणि संख्या, झाडांची संख्या जी दिली आहे ते आपण वाय ॲक्सिसवर म्हणजे फ्रिक्वेन्सी एफ घेतलं असतं. ते आपल्याला आता कशात रिप्रेझेंट करायचे तर सर्कलमध्ये रिप्रेझेंट करायचं. आपल्याला हव्या त्या सुटेबल अशा त्रिज्येचं म्हणजे रेडियसचं सर्कल काढून घ्यायचं आणि त्याच्यात आता आपण रिप्रेझेंट करणार आहोत. आता काय काय दिलेलं आहे तर 1 2 3 4 5 5 झाडांची संख्या म्हणजे किती आहेत, 5 झाडांच्या संख्या दिलेल्या आहेत. करंज किती 20 आहेत, बेहडा 28 आहेत, अर्जुन 24 आहेत, बकुळ 22 आहेत, अशी संख्या दिलेली आहे. आणि एकूण झाडं ही किती दिली आहेत, एकूण ही सगळी आहेत 120 इतकी एकूण झाडं आहेत. आता या 5 झाडांना आपल्याला इथे सर्कलमध्ये रिप्रेझेंट करायचे. मग ते सर्कलमध्ये रिप्रेझेंट करायचं म्हटल्यावर काय करावं लागतं, आधी डिग्रीमध्ये असायला हवं म्हणजे कोणाचं माप असायला हवं. म्हणजे मग कोण माप वापरून आपण एक 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 तिथे मोजून तिथे लिहू शकतो त्या झाडांचं. पण कोणामध्ये म्हणजे डिग्रीमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्याला ही जी झाडांची संख्या म्हणून दिली आहे त्याचं आपल्याला केंद्रीय कोनात रूपांतर करावं लागेल. त्यामुळे इथे थोडंसं कॅल्क्युलेशन लागतं. जेव्हा पाय डायग्राम काढायची असते तेव्हा पाय डायग्राम काढणं सोपंच आहे, जसं आपण आधीचे डायग्राम्स काढले आहेत तसंच. फक्त एक कॉलम अजून एक लागणार आहे, त्याच्यात असेल केंद्रीय कोनाचे माप. केंद्रीय कोनाचे माप म्हणजे काय की ही 20 ही संख्या आहे ती कितीपैकी 120 एकूण झाड आहेत, त्याच्यापैकी 20 ही झाडं करंजाची असणार आहेत. मग 120 म्हणजे काय तर 360 डिग्री. 120 म्हणजे एकूण 360 डिग्री. त्या 360 डिग्री मधल्या किती डिग्री करंजाची झाडं आहेत ते आपल्याला इथे केंद्रीय कोनाचं माप ह्या कॉलममध्ये काढावे लागतील. म्हणजे तेवढं माप घेऊन आपण तेवढी वर्तुळ पाकळी म्हणजे तेवढा सर्कलचा सेक्टर आपण तयार करू शकतो, तेवढ्या डिग्रीचा. म्हणजे आपल्याला करंज ह्या झाडाचं रिप्रेझेंटेशन त्या सेक्टरने करता येईल. कॅल्क्युलेशन तुम्ही इथेच केलं तरी चालेल किंवा फॉर्म्युला सोपा आहे. जी संख्या दिली आता ही रिप्रेझेंट करायची आहे, त्यामुळे ही 20 अपॉन एकूण किती झाडं आहेत तर 120. म्हणजे 120 मधली 20 कशाची आहेत तर करंजाची आहेत. ही संख्या आपल्याला कशात रूपांतर करायचे डिग्रीमध्ये. आणि एकूण डिग्री किती अवेलेबल आहेत 360 डिग्री म्हणून इंटू 360 अशा पद्धतीने फॉर्म्युला घ्यायचा, हे कॅल्क्युलेशन करायचं आणि तेवढं रिप्रेझेंटेशन करायचं. आपण इथे करणार आहोत 20 अपॉन 120 इंटू 360 डिग्री बरोबर. केंद्रीय कोनाचं माप किती होईल मग ते थोडंसं कॅल्क्युलेशन करूया आपण. हे 0 0 गेलं, त्याच्यानंतर 12 1 12 12 3 36 आणि 20 3 60 म्हणजे आलं ते 60 डिग्री. त्यामुळे ह्या सर्कलमध्ये एखादी वर्तुळ पाकळी जी 60 डिग्रीची असेल ती काय रिप्रेझेंट करणार आहे तर करंज या झाडाची माहिती. कारण करंजाच्या संख्या किती आहेत 20 आहेत. किती पैकी आहेत 120 पैकी आणि ते 360 मध्ये आपल्याला न्यायचे. त्यामुळे हा फॉर्म्युला वापरायचा. ही संख्या असेल ती संख्या छेदात एकूण संख्या आणि इंटू 360 डिग्री. लक्षात आलंय. हा नंबर अपॉन टोटल नंबर इंटू 360 करायचं म्हणजे तुम्हाला सेंट्रल अँगलचं मेजरमेंट मिळेल. तो सेंट्रल अँगल आपल्याला जाऊन इथे सर्कलमध्ये रिप्रेझेंट करायचं. त्या सेंट्रल अँगल एवढे सेक्टर हे त्याच्याशी रिलेटेड असणार आहेत. आता करंजाचं 60 डिग्री हे आपण इथे नंतर रिप्रेझेंट करणार. सगळ्या आधी डिग्री आपण काढून घेऊ आणि मग एकामागोमाग एक ते तिथे घ्या. तर पहिल्याचं झालं, आता आपण दुसऱ्याचं बघूया. दुसऱ्याचं काय बेहडा. बेहडाची झाडं आहेत 28 आणि एकूण किती आहेत 120. त्यामुळे आपण कसं करणार कॅल्क्युलेशन तर 28 वेगळ्या खडे घेऊ म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. 28 अपॉन 120 इंटू 360. आज थोडासा कॉलम जरा मोठा घेऊन इथेच कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल, नाही तर मग इथे घेऊया आपण ते किती आलंय 28 अपॉन 120 इंटू 360. 0 0 गेला 12 12 3 36 28 3 44 84. म्हणजे हे 84 डिग्री आपल्याला इथे दाखवायला लागेल. म्हणजे ते कशाचं रिप्रेझेंटेशन असेल बेहडा या झाडासाठी असेल. पुढे अर्जुनची झाडं किती आहेत 24 आहेत. त्यामुळे 24 अपॉन 120 इंटू 360 बरोबर किती येणार ते 24 अपॉन 120 इंटू 360. पुन्हा तेच 12 3 36 24 3 72 72 डिग्री. देन
20 सेम असंच करत जायचं सगळ्यांचं. 120 × 360. 0 0 जाणार. 12 ते 36 आणि 22 ते 66. 66 डिग्री. इथे परत कच्च्या कामाच्या इथे कॅल्क्युलेशन करून बघा. त्याच्यानंतर 26 म्हणजे 26 अपॉन 120 × 360 इज इक्वल म्हणजे पुन्हा 26 अपॉन 120 × 360. 0 0 गेलं. 12 ते 36 आणि 24 3 78 म्हणजे 78 डिग्री. तर अशा पद्धतीने करंजाची झाडं 20 होती, पण याच्यात रिप्रेझेंटेशन करताना 60 डिग्रीची पाकळी, वर्तुळ पाकळी आपण करणार. ही 84 डिग्रीची, ही 72 डिग्रीची, अशा वर्तुळ पाकळ्या करत करत पूर्ण सर्कल भरणार आहे. कारण एकूण ह्याचे किती होणार आहे, तुम्ही जायची बेरीज केली तर हे सगळे तुम्ही ऍड केलं तर एकूण होणार आहे 360 डिग्री. म्हणजेच काय की 360 डिग्री पैकी हा कडुलिंब किती डिग्री होणार आहे, बकुळ किती डिग्री होणार आहे, अर्जुन किती डिग्री होणार, हे सगळं आपण काढून ठेवलंय, कॅल्क्युलेशन करून ठेवलंय. आता हे फक्त जाऊन तेवढ्या इथे कोनमापकाचा वापर करून तेवढ्या वर्तुळ पाकळ्या म्हणजे सेक्टर्स तिथे काढायचे. एक रेफरन्स लाईन म्हणजे कुठली तरी एक सुरुवातीची लाईन आपण इथे काढून ठेवूया आणि त्यानंतर एक एक डिग्री आपण मोजत जाणार. आता समजा पहिलं करंज आपल्याला रिप्रेझेंट करायचं तर किती आहे, 60 डिग्री आहे. मग केंद्रीय कोन आहे ना तो, त्यामुळे इथे सेंटर जे आहे तिथे कोनमापक ठेवायचं. सेंटरवर या रेषेवर ही कोनमापकाची अशी रेष ठेवायची आणि 60 डिग्री बघायचं. ह्या दिशेने येणार का, या दिशेने 60 डिग्री इथे होतंय, त्याला असं मार्क करायचं आणि अशा पद्धतीने ही वर्तुळ पाकळी काढायची. ही झाली 60 डिग्रीची. लगेच त्याला नाव देऊन टाका, नाही तर सगळ्या वर्तुळ पाकळ्या एकत्र काढून नंतर नाव देऊ मग विसरायला येईल की कुठली कशासाठी काढली होती. तर हे 60 डिग्री झालंय आणि काय रिप्रेझेंट करताय तर करंज झाड किती आहेत ते रिप्रेझेंट करताय. आता ही रेफरन्स लाईन घेऊन आपण हा 60 डिग्री, आता आपण ह्याच्या पुढे असं करत 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 इथपर्यंत येणार, मग तो सगळं सर्कल जाईल. पुढचा आहे 84 डिग्री. मग ही रेफरन्स लाईन घ्यायची पुढची आता आणि 84 डिग्री घ्यायचा आहे. सेंट्रल अँगल आहे त्यामुळे सेंटर आहे सर्कलचं तिथे तो हा पॉइंट ठेवायचा आहे आणि 84 मोजायचं आहे. ते 84 येत आहे. तुमचं इथे वहीत जास्त ॲक्युरेट येईल कारण तुम्ही सिस पेन्सिलने काढणार आहात कंपासचा वापर करून. सर्कलही ॲक्युरेट येईल आणि हे पण. हा 84 डिग्री अँगल झाला आणि हा कशासाठी वापरला आपण, बेहेडा. इथे लिहिणार आपण बेहेडा. आता पुढचा आहे 72 डिग्री. हा झाला, ही झाली रेफरन्स लाईन. आता ही रेफरन्स लाईन वापरणार आणि 72 डिग्री त्यामुळे इथे सेंटरवर ते ठेवायचं आहे. 72 डिग्री माप इथे माप घ्यायचंय आणि लाईन इथे जोडायची. 72 डिग्री कशाचा होता, अर्जुन ह्या झाडाचा. म्हणजे कसं लिहिणार आपण, 72 डिग्री अर्जुन. त्याच्यानंतर आहे 66 डिग्री. पुन्हा ही रेफरन्स लाईन, कारण असं करत करत आपण सर्कल करणार आहोत. ही रेफरन्स लाईन घ्यायची, या बाजूने मोजायचं 66 डिग्री इथे येणार आहे ते 66 डिग्री. आणि 66 डिग्री कशासाठी घेतलाय, बकुळ येण्यासाठी. बकुळ घ्यायचं. आणि आता 78 डिग्री आलंय की नाही एकदा फक्त चेक करू, कारण शेवटचा अँगल 78 यायला हवा म्हणजे ते 360 सगळं कंप्लीट होईल. आता काढायचं नाहीये, फक्त हे चेक करायचं की इथे असं ठेवलं या सर्कलवर की बरोबर तो काय येणार आहे, 78 डिग्री अँगल येणार आहे. उरलेला अँगल 78 डिग्री आहे, तो कशाचा आहे तर कडुलिंबाचा. 78 डिग्री. तर अशा पद्धतीने 360 डिग्रीचं जे सर्कल होतं त्याच्यात आपण भाग केले, म्हणजे वर्तुळ पाकळ्यांसाठी हे किती डिग्री होत आहे ते आपण काढलं. त्यासाठी ही जी संख्या आहे एफ, हा जो फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे तो वापरला आपण. टोटल नंबर आपल्याला लागला
या फॉर्म्युल्याने म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे त्याने आपण किती डिग्री झाले 360 पैकी ते आपण काढले आणि एक 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 करत पुढे पुढे ते फक्त करत जाईल. एक लाईन काढून घ्यायची रेफरन्स लाईन, त्याच्या पुढे सगळे असे एक 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 करत जायचं. शेवटचं आपोआप तेवढे डिग्री उरलेलं असेल कारण आपण हे सगळं मिळून 360 डिग्री घेतोय त्याने शेवटचं उरलेलं. इतकं सोपं आहे ते. जेवढं तुम्ही जशा वर्तुळ पाकळ्या म्हणजे जसं सेक्टर काढत जा तसं त्या त्या सेक्टरची नावं लगेच तुम्ही तिथे देत जा आणि मग ते सगळं पूर्ण होईल. त्याला म्हणतात पाय डायग्रॅम किंवा वृत्तालेख. जसा वृत्तालेख काढायला येतो तसं वृत्तालेख वाचून त्याच्यावरची उदाहरणं सोडवा. अशी उदाहरणं पण येतात, तेही आपण बघणार आहोत. तर वृत्तालेख कसा काढायचा ते लक्षात आलंय. फ्रिक्वेन्सी टेबल एवढंच देतात तुम्हाला, एक्स आणि एफ दोनच दिलेले असतात गोष्टी. केंद्रीय कोनाचे माप म्हणजे सेंट्रल अँगल काय असणार आहे तेवढं काढायचं. त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. ते एकदा मिळालं की काय फक्त सर्कल काढून अशा वर्तुळ पाकळ्या म्हणजे सेक्टर फक्त काढायचे आहे.